सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 74 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तन्वी रोमॅन्टिक गाणी ऐकत झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण त्यामुळेच तिची झोप उडाली. ती अर्जुनचा कोट घालून बेडवर झोपली होती आणि अर्जुन सारखा तिची साडी का घेऊन जातो? त्याला काय मिळतं साडी जवळ घेऊन? साडी अंगावर घेऊन काय फील होतं ते? आणि तसंच आता तिला फील होत होतं. तो तिच्या आत कुठेतरी आहे अशी फिलिंग तिला येत होती आणि ती खूप लाजत होती. ही क्रेझी वाईफ तिच्या क्रेझी हबीच्या स्वप्नात इतकी रंगली होती की ती आता एकटीच नाचत होती. जणू त्याने तिच्या कमरेत एक हात घालून दुसरा हात तिच्या हातात घालून तिला जवळ घेतलं होतं आणि तिने त्याच्या खांद्यावर एक हात ठेवून आणि दुसऱ्या हातात हात घालून ती रोमॅन्टिक म्युझिक लावून नाचत होती. आता ती एकटीच नाचून थकली आणि बेडवर स्वतःला तिनं झोकून दिलं. ती त्याची उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहत होती आणि दोघांचा तिच्या स्वप्नातच रोमॅन्स चालला होता. त्याच्या विरहात ती बेडवर उलती पालती होत होती. तिच्या शरीरभर उसळलेल्या गोड प्रणयलहरी तिला सापासारखा डसत होत्या. तिची कामवासना जास्तच झाली होती आणि ती स्वतःच्या हाताने तिला हवा तिथे टच करत होती, पण उपयोग शून्य. कारण त्याच्या हाताची, त्याच्या स्पर्शाची सर कशालाच नव्हती. त्याचं एक बोट नाही तर नुसती मादक नजर तिच्या अंगावरून फिरली तरी ती बेचैन व्हायची. तिची अस्वस्थ हालचाल सुरू व्हायची आणि ती फार बेचैन होऊन ओ अर्जुन प्लीज कम सून बेबी असं म्हणून ती त्याच्या फोटोचे किस घेत होती. जणू काही तिचीही त्याला उत्कट करणारी हाक ऐकून तो धावतच तिच्याजवळ येणार होता असं तिला वाटत होतं. पण असं व्हायला तो काही स्टडीमध्ये नव्हता. हजारो किलोमीटर दूर अमेरिकेत होता. पण तिच्या वेड्या मनाला कोण समजवणार? तिच्या अडचणी ती स्वतःच वाढवून घेत होती. पण दोष तिचाही नव्हता. दोष होता तिच्या तारुण्याचा, तिच्यावर आणि तिचं त्याच्यावर असलेल्या उत्कट प्रेमाचा. आणि तिची अवस्था पाहून तो फोटोतला अर्जुन काहीच बोलत नव्हता किंवा काही करतही नव्हता. फक्त गोड हसून तिची मजा बघत होता खटाळ नजरेने. आणि ती कधी बिचाऱ्या त्या फोटोवरच चिडायची. आता तन्वीचा मॅडनेस वाढत चालला होता. पण 2 दिवस वाट पाहावी लागणारच होती. तिच्या मेंदूपासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक शरीराचा भाग आता त्याच्या स्पर्शासाठी आसुसलेला होता. तिचं सगळं शरीर बंड करून उठलं होतं आणि तिचं काही ऐकत नव्हतं. ती कधी बेडरूममध्येच दार लावून स्वतःला आरशात पाहत होती. ते सेक्सी एकच ड्रेस घालून झाला होता. आता नेक्स्ट टाईम डार्क चॉकलेटी रंगाचा ड्रेस ती घालणार होती. तिनं ठरवलंच होतं. ती बेडवर तशीच मिलनोत्सुक होऊन लोळत होती आणि आता तो कॉन्फरन्समध्ये असेल की आणखी कुठे बिझी असेल याची पर्वा न करता तिने त्याला व्हिडिओ कॉल लावला आणि अर्जुन कॉन्फरन्स हॉलमध्येच होता. फोन सायलेंटवर होता तरी पण नक्कीच त्याला डिस्टर्ब करत होता. त्याने पाहिलं स्वीट वाईफ, तिचा व्हिडिओ कॉल होता. त्याने कॉल डिस्कनेक्ट केला पण तन्वीने पुन्हा लावला. त्यानं पुन्हा डिस्कनेक्ट केला, तिने पुन्हा लावला. आज का ती अशी करत होती काय माहीत. वेडेपणात चालला होता तिचा. मुद्दाम जाणून बुजून ती त्याला त्रास देत होती. 5 दिवस तिने संयम राखला होता, पण आता तिचा संयम त्याची येण्याची वेळ जवळ येईल तसा सुटत चालला होता. तिचा फोन त्याला डिस्टर्ब करत होता आणि शेवटी अर्जुननेही विचार केला, आता यावेळी इंडियामध्ये रात्र असेल, ती ठीक तर असेल ना? तिला काही झालं तर नसेल? म्हणून असं काळजीपोटी विचार करून एक्सक्यूज मी अशी दिलगिरी व्यक्त करत तो कॉन्फरन्स हॉलच्या बाहेर आला आणि तिचा पुन्हा फोन आला आणि अर्जुनने व्हिडिओ कॉल रिसीव्ह केला आणि तन्वीने कॅमेरा स्वतःकडे वळवला आणि त्याच्या ब्लॅक कोटामध्ये पांढरा शुभ्र संगमरवरी चकचकीत देह, बोल्ड लुक पाहून अर्जुनच्या हृदयाची धडधड वाढली. त्याचे डोळे विस्पारले, त्याची जीभ घशातच अडकली, घशाला कोरड पडली आणि त्याने कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली आणि आजूबाजूला कोण आहे की नाही, कोण ऐकते की नाही याचाही विचार न करता त्याच्या तोंडातून आपोआप शब्द बाहेर पडले, वाव, सो मार्वलस, व्हॉट सेक्सी. आणि आता त्याची नजर कमालीची थंड झाली आणि तो तिच्याचकडे रोखून पाहत होता. तिची ती अदा पाहून अर्जुनच्या हृदयाची स्पंदने अतिवेगाने वाढायला लागली आणि तो मनातच म्हणाला, ओ तन्वी, डोंट डू धिस डार्लिंग, स्टॉप दिस प्लीज डिअर, यू विल किल मी. तन्वी असं नको ना करू, माझा जीव घेशील की काय आता तू?
तो असं म्हणाला कारण त्याला ते पाहू वाटत नव्हतं म्हणून नाही, तर आता त्याचा स्वतःवरचा संयम सुटायला लागला होता. एवढ्या हजारो किलोमीटर दूर असूनही ती त्याला उत्तेजित करत होती आणि अर्जुनला आता काय करावं हे सुचेना. त्याला धड हे बंद करूही वाटेना. ते दृश्य त्याला पाहूच वाटत होतं. तिचा मोह होत होता त्याला. तन्वी मात्र गुपचूप शांत बसली होती आणि तिची मादक हालचाल सुरूच होती. आणि आता तिने तिचा चेहरा त्याला दाखवला आणि फार उत्कटतेने म्हणाली, अर्जुन, नाव आय वॉन्ट यू डिअर. प्लीज कम बेबी. आणि तो आवेग सहन न होऊन डोळ्यातून पुन्हा घळाघळा अश्रू. आणि आता अर्जुनसुद्धा शांत झाला. तिने पुन्हा चेहरा कॅमेऱ्यासमोरून हटवला. ती नक्कीच भावूक होऊन रडत होती हे त्यानं ओळखलं आणि त्यानं एक दीर्घ श्वास घेऊन एक निश्वास सोडला आणि डोळे घट्ट मिटून घेतले. पुन्हा त्याचे अश्रू पिऊन तो तिला म्हणाला, तन्वी, शो मी युअर फेस बेबी. आणि तिनं पुन्हा तिचा चेहरा त्याला दाखवला आणि तो म्हणाला, व्हॉट इज दिस बेबी? आय नो यू मिस मी. आय ऑल्सो मिस यू, बट प्लीज तू तुला त्रास करून घेऊ नकोस. तुला त्रास झालेला मला नाही बघवत. माझं इथं राहणं आणखीन अवघड होत आहे. नको ना अशी करू प्लीज. तो असं बोलत होता पण तन्वी मॅडम काहीच बोलत नव्हते. आणि तो मात्र हॅलो डिअर. तन्वी, ऐकतेस ना माझा आवाज? हॅलो असं म्हणून तिला हाका मारत होता. पण तन्वी मात्र शिकारीवर नजून ठेवून असलेल्या वाघिणीसारखी त्याच्या आवाजावर कान ठेवून होती. ती त्याचा आवाज फार मनापासून ऐकत होती आणि डोळे त्याच्या फ्रेमवर स्थिरावले होते. जणू काही ते आता त्याला तिच्यासमोरच उभा करणार होते. तिच्या हातात जादू असती तर तिनं तेही केलं असतं. अर्जुन सर तर वेडे होतेच, नो डाऊट, पण त्याहीपेक्षा त्यांची बायको जास्त वेडी होती. सगळं माहीत असूनही एवढी रिस्क घेतली होती तिनं. कोणासाठी? फक्त त्याच्यासाठी, त्याला मिळवण्यासाठी. मग जास्त डेंजर आणि मॅड कोण? तर तीच. तो जरी आग असला तरी आगीशी खेळत होती ती. धोका माहीत असूनही तिनं तो पत्करला होता. सगळं माहीत असूनही काही न बोलता इतका विरह सहन केला होता तिनं. तो विरह तिच्या नशिबात असेल कदाचित, पण आता कसं का दुरावा सोसायचा मी? तिचं मन तिला सांगत होतं आणि ती पेटून उठली होती. खरंच तन्वी फार डेंजर होती आणि आता तिच्या अंगात आग लागली होती. ती तिनंच वाढवून घेतली होती. रोमॅन्टिक गाणी ऐकून आणि त्याच्या आठवणी काढून आणि त्याचा गोड आवाज ऐकून, त्या आवाजातली काळजी ऐकून फक्त इतकंच म्हणाली, नाव आय वॉन्ट यू अर्जुन. ती खूप हक्काने बोलली आणि आता त्याला काय करावं हेच कळत नव्हतं. तिच्या त्या मागणीने त्याच्या अंगात एक कळ उठली, पण ती नेहमीसारखी नाजूक गोड कळ नव्हती. वीज होती ती. लक्कन चमकून गेली त्याच्या शरीरातून. आणि इकडे तिकडे पाहत थोडा बाजूला जात दीर्घ श्वास घेत म्हणाला, आय नो तनू. शेवटी न राहून तो तिला तनू म्हणालाच, कारण तोही खूप भावनाविवश झाला होता. आणि तो म्हणाला, तू किती मिस करतेस मला हे माहीत आहे, पण वी हॅव टू पेशन्स. आपल्याला धीर धरावाच लागेल. ओन्ली 2 days आर लेफ्ट. फक्त 2 दिवस राहिलेत. तू नको ना अशी करू. आणि तन्वी आणखीन मुसमुसायला लागली. त्यानं ओळखलं की ती तिच्या भावना अनावर होऊन रडते आणि तिला त्याच्या आवेगपूर्ण मिठीची आता या क्षणाला खूप 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 गरज होती. आणि तोही तिला तितकाच मिस करत होता. आणि त्यानं इकडं तिकडं पाहून तिला एक फ्लाईंग किस दिला आणि फार फार अगतिक होऊन म्हणाला, बेबी नाव स्लीप. आता झोप, आपण सकाळी बोलू. आणि तिने फोन ठेवला. कारण असाच फोन चालू राहिला तर ती आणखीनच रडणार होती. आणि तशीच त्याचा कोट घट्ट अंगाभोवती पकडून झोपली. आणि अर्जुन आता कॉन्फरन्स हॉलमध्ये गेला आणि तिथली अनाऊन्समेंट ऐकून खूप खूप खुश झाला. कारण आज ही कॉन्फरन्स ऑफिशियली फिनिश झाली होती आणि उरलेले 2 दिवस पार्टी अँड ऑल. आणि आता पार्टीचं कौतुक कोणाला होतं? कुणालासुद्धा आज भेटायचं होतं, पण तो त्याला इंडियात आल्यावर भेटू शकत होता. आता सगळ्यात अगोदर घर गाठायचं होतं. त्याला तर उडूनच जावं असं वाटत होतं. पंख असते तर किती बरं झालं असतं ना, असं फनी थॉटसुद्धा त्याच्या डोक्यात आला. आणि त्याच्या त्या उतावीळपणाचं त्यालाच हसू आलं. लहान मुलासारखा तो आता उद्याची आतुरतेने वाट पाहत होता. कधी एकदा विमानात बसतोय आणि कधी एकदा त्याच्या डार्लिंग बायकोच्या कुशीत शिरलं असं झालं होतं त्याला. तिच्या अश्रूंनी त्याची बेचैनी वाढवली होती. आणि आता अर्जुन सर खूप उत्साहात परतीच्या प्रवासाला लागले. तिच्या अश्रूंनी येताना आणि आताही त्याला खूप आतून हेलावून टाकलं होतं. आता 11:30 वाजले होते आणि आता उद्या पहाटेची फ्लाईट त्याला मिळाली. म्हणजे तो पहाटे पहाटे घरी पोहोचणार होता. आणि त्यानं उडी मारूनच आनंद व्यक्त करत बॅग भरली. तिची साडी पुन्हा एकदा जवळ धरून किस केला आणि म्हणाला, तनू, आय विल कम बेबी. नाव फायनली वेट इज ओव्हर. तनू, मी येतोय. आता ही जीवघेणी प्रतीक्षा एकदाची संपली.
विरह संपला. आता बिफोर टाईम जाऊन तिला सरप्राईज देणार होता तो. त्यानं तिला काहीही सांगितलं नाही. एक नेहमीचा फोन झाला होता त्यांच्यात, पण यावेळी ती शांत राहिली होती. काल जो फोनवर प्रकार केला होता तिनं, तो भावनेच्या भरात केलेला वेडेपणा होता आणि आज आपण हे काय करून बसलो असं म्हणून तिला गिल्टी वाटत होतं. आणि तिचा चेहरा पाहून तर अर्जुन सरांना खूप हसू येत होतं. आधी नाही नाही म्हणणारी त्याची हट्टी वेडी बायको त्याच्यासाठी काहीही करू शकत होती हे त्याला कळलं होतं. पूर्ण प्रवासात एकच चेहरा त्याच्या डोळ्यात दिसत होता, तिचे श्राश्रुनयन. विमान लँड झालं. त्याला घ्यायला त्याचा सारथी रथ घेऊन हजर होता. एअरपोर्ट ते घर या 40 मिनिटाच्या प्रवासात फक्त काहीच वाक्य बोलले होते ते दोघेही. आणि पहाटे 4 वाजता अतुलने त्याला घरी ड्रॉप केलं. जवळजवळ उडी मारतच अर्जुन सर गाडीतून उतरले. प्रवासाचा शीण तर आलाच होता, पण त्याहून जास्त प्रमाणात तिला भेटण्याची उत्कटता होती त्याला. तिला मात्र कसलीच कल्पना नव्हती. ती त्याच्या स्वप्नात बुडून गेली होती. आणि अर्जुनने बेडरूममध्ये प्रवेश केला. डिम लाईटच्या प्रकाशात त्याला ती दिसली. दोन्ही हात छातीवर घेऊन ती शांत झोपली होती आणि अंगावर नेहमीचा नाईट सूट. तरीही फार स्वीट दिसत होती ती. तिच्या चेहऱ्यावर तिचे केस रुळत होते आणि तिला अशी समोर पाहून तो खूप सुखावला. त्यानं कोट काढून फेकत त्याच्या शर्टची बटणे काढली, बाह्या मुडपल्या आणि टाय काढून फेकून दिला. आता तो सुद्धा कमालीचा हॉट दिसत होता. आणि तिचे केस सावरण्यासाठी तो पुढे झाला. कमालीची आकर्षक वाटत होती ती आता. काल तिनं त्याला दिलेलं ते ब्लॅक कोटातलं ऑनलाईन रोमॅन्टिक गिफ्ट त्याला आठवलं आणि त्याचं हृदय धडधड करायला लागलं. आणि त्याने तिचे केस बाजूला सारून तिच्या ओठांवर न राहून ओठ टेकवले आणि हळूच म्हणाला, मी आलोय तनू. आणि आता तन्वी त्याच्याच स्वप्नात होती. तिला वाटलं की ती स्वप्न पाहत होती. तिने त्याला स्वप्नातच मिठी मारत छातीचा भाग वर उचलला आणि ती उत्कट मादक हालचाल पाहून तो घायाळ झाला आणि तिने झोपेतच त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याला अंगावर ओढून घेतलं आणि त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि त्याला घट्ट घट्ट बिलगली. ती झोपेत होती, पण तो पूर्ण जागा होता. आणि आता सुरू झालं रोमॅन्सचा टिट फॉर टॅट. जितक्या आवेगाने समोरून तो मिठी मारत होता, तितक्याच आवेगाने तीही मिठी मारत होती. ती जितका डीप किस करत होती, तोही तितकाच डीप किस करत होता. आणि आता खूप खूप हार्ड किस करत होते दोघेही, खूप पॅशनेटली. आणि आता तो खाली, ती वर, मग ती खाली, मग तो वर. एकमेकास खूप फोर्सली घुसळून काढत होते दोघेही. तिने डोळे मिटलेलेच होते. साखर झोपेत हे तिला गोड गोड स्वप्न पडत होतं ना. मग डोळे उघडले आणि स्वप्न तुटलं तर, म्हणून डोळे नाही उघडायचे. गेले 7 दिवस हीच तर स्वप्न पाहत होती ती, दिवस रात्र. आणि शेवटी त्यानं होता तो मंद प्रकाशही घालवला आणि दोघांनाही 7 दिवसांच्या विरहाचा बदला घेतला, एकमेकांना तृप्त करून. आणि तिची तगमग शांत झाली. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान त्याला त्या गडद अंधारात सुद्धा दिसलं. तिच्या कपाळावर एक किस केला आणि ब्लँकेट अंगावर घेऊन तो तिला मिठीत घेऊन झोपला. आणि आता तन्वीला तिचे डोळे उघडूच वाटत नव्हते. तिचं हे गोड स्वप्न, हवंहवंसं वाटणारं स्वप्न मोडेल म्हणून ती तशीच त्याच्या रेशमी मिठीत झोपली होती. किती गोड स्वप्न होतं ना ते, जे ती दिवस रात्र पाहायची. आणि मग सकाळी सकाळी तिचा मेंदू जागा झाला आणि सर्वात आधी तिला आठवलं तेच गोड स्वप्न. आणि ती ओठात गोड गोड हसली. पण स्वप्नात तिच्या छातीवर असणाऱ्या त्याच्या हाताचा भार तिला आता का जाणवत होता? आणि त्याचे उष्ण श्वास तिच्या मानेवर आदळत होते. त्याचा एक पाय तिच्या मांडीवर का जाणवत होता तिला? आणि ती पूर्ण विवस्त्र, हे कसं शक्य आहे? आणि तिने काहीसं आश्चर्याने, काहीसं घाबरून खाडकन डोळे उघडले. आणि तिनं तिच्या कुशीत पाहिलं तर चक्क तो, तिचा स्वीट लवली डिअर हबी. आणि ती आनंदाने जोरात किंचाळली, ओ माय गॉड, ओ माय गॉड अर्जुन, तू केव्हा आलास? आता त्याचा भार तिच्या अंगावर होता म्हणून, नाहीतर ती उठून बेडवर चढली असती आणि उड्या मारत रूमभर नाचली असती. तिचे डोळे खूप खूप आनंदाने चमकत होते आणि हसून हसून तोंडातून लाळ टपकत होती, साखरेचं पाणी पडावं तसं. आणि तिच्या आवाजाने त्याची झोपमोड झाली. आणि तिच्या आनंदाकडे दुर्लक्ष करून त्याने तिचं ओरडणारं तोंड आधी त्याच्या मजबूत हातानं बंद केलं आणि म्हणाला, शट युअर माउथ मॅड. व्हाय आर यू शाउट? आय एम व्हेरी टायर्ड. नाव लेट मी स्लीप. वेडी कुठली, तोंड बंद कर तुझं. मी थकलोय, मला झोपू दे. ओरडू नकोस. आणि तिनं तशीच त्याला मनातच खूप खूप हसून अतिशय आनंदाने मिठी मारली. त्याचं डोकं तिच्या हातावर घेतलं, त्याच्या कपाळावर किस केला आणि त्याला प्रेमानं कुरवाड लागली. हसून मनात म्हणाली, फायनली यू कम बेबी, जस्ट फॉर मी.
आय लव्ह यू सो मच डिअर. शेवटी तू आलास अर्जुन, फक्त माझ्यासाठी. म्हणून तिनेही डोळे मिटून घेतले. आणि आज दिवसभर उठायची अजिबात घाई करायची नाही हे तिनं ठरवून टाकलं. आणि असं म्हणून त्याच्या कुशीत शिरली आणि पुन्हा हसून म्हणाली, आय कांट बिलीव्ह दिस. तू आलास अर्जुन. आणि अर्जुन हळूच म्हणाला, मग आता जातो परत आणि येतो पुन्हा, म्हणजे तुझा विश्वास बसेल. नॉटी गर्ल. आणि ती खूप हसायला लागली आणि पुन्हा त्याला मिठी मारत म्हणाली, नो, आता अजिबात कुठेही जायचं नाहीस तू. यू स्लीप बेबी. असं म्हणून त्याच्या बळकट मिठीत स्वतःला झोपून दिलं तिनं.